काही दिवसांपूर्वी ना आमच्या घरी पाहुणे आले होते. तन्वी आणि तिची मम्मी म्हणजे मिलीची आतू आणि तन्वी त्यांची मुलगी. तिला सुट्ट्या होत्या म्हणून तिची आतू तन्वीला सोडायला आली होती आमच्या घरी. आणि मिली पण त्यांना बघून खूप खुश होती. तिची तनू दीदी इथे राहायला येणार आहे थोड्या दिवसांसाठी म्हणून. संध्याकाळी थोडासा आराम करून चहा पाणी वगैरे उरकून आम्ही निघालो बाजारामध्ये. थोडासा सामान आणायचा होता त्याच्यामुळे. आणि इथे तनू दीदी असा मोबाईल काढते जसं बंदूकच काढत असेल खिशातून. मग तिथून थोडासा भाजीपाला आणला बाजारातून आणि चाट मसाला, पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या, थोडंसं पनीर आणलं. ते सगळं घेऊन घरी आलो. घरी आल्यावर पाहिलं तर मिलीचे पप्पा आधीच बसलेले होते. ते आले बाहेरून. आणि मग ह्या ज्या चिंचा तुम्हाला दिसत आहे त्या मी आमच्या घराजवळ झाडं आहे तिथून वेचून आणल्या होत्या संध्याकाळी पाणीपुरी बनवायचीच आहे म्हणून. मग आमच्या ताईंनी सगळं भाजीपाला निवडला आणि मी पण बटाटे वगैरे उकळून सोलून दिले त्यांना. आणि मग ताईंनी पाणी बनवण्यासाठी घेतलं. इथे तिखट पाणी बनवता येते घरीच, तर त्यासाठी पुदिना, थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर लागली खूप सारी. आणि तिखट पाणी पटकन बनवून रेडी झालं. त्याच्यानंतर मग गोड पाण्यामध्ये खजूर, चिंचा आणि गूळ हे सगळं टाकून शिजवून घेतलं ते पाणी. बटाटे ना मी मॅश केले आणि त्याच्यामध्ये फक्त चाट मसाला, चटणी आणि जिरा पावडर टाकली आणि तेच मग पाणीपुरीमध्ये टाकणार आहोत आम्ही. आणि याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी ताईंना परत एकदा त्या कधी येतील तेव्हा रिक्वेस्ट करेल ते बनवायला. आणि बाकीचं सगळं तर विकतच आणलं होतं, ती फिकी बुंदी, शेव वगैरे. त्याच्यानंतर मिलीला पण ते हेल्दीच होतं घरचं म्हणून ती पाणीपुरी खूप जास्त आवडली गोड पाण्याने. त्याच्यानंतर मग हॉलमध्ये आम्ही सगळ्यांनी बसून पाणीपुरी खाल्ली आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि मग तनू दीदीने ही पुरी मस्तपैकी सगळे साहित्य त्याच्यामध्ये टाकून आणि सिक्वेन्सनुसार सगळं टाकून तिने ती खाल्ली. आणि तिची रिॲक्शन बघा इथे कशी आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.